आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज संगमनेर दौरा, आमदार अमोल खताळ यांच्या विधानसभेतील विजयानंतर आभार सभेचं आयोजन। बीडच्या मांजर सुंब्यात मनोज जरांगेंच्या उपस्थितीत जिल्ह्याची इशारा बैठक, मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इशारा बैठकीचं आयोजन। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार, जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार, जिल्ह्यातून 5 लाख समाज बांधव आंदोलनात सहभागी होणार। कोल्हापुरातील राड्या प्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत 7 वाहनांची तोडफोड तर 1 लाखाचं नुकसान झाल्याचा अंदाज। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मला संग्राम बापू भंडारेमधील बापू काढून टाकावं लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगर अशा 2 ठिकाणी मतदान असल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। कामात कुचराई केल्यास कारवाई होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा। कृषी विभागातील विविध योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्याही सूचना। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट, राज्यात तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी।